मला खूप राग आला. सो मी रिॲक्ट झाले आणि त्यातून डिरेक्टली माझ्या हस्बंडला कॉल केला. बघा, माझ्या हस्बंडला कॉल केला आणि म्हटलं, तुमचा पार्टनर तरी खूप छान. हॅलो पीपल, सो वेलकम बॅक टू माय 27 डे ऑफ 90 डेज चॅलेंज. तर मी काल म्हटल्याप्रमाणे कालचा दिवस माझा जसा इतका बोर आणि वर्स्ट गेला, सो त्याबद्दल मी बोलणार होते 27 डे मध्ये. तर मी आज तो तुम्हाला शेअर करते. म्हणजे काही नाव वगैरे सांगणार नाही, वाद काय झाला ते सांगणार नाही, पण त्यातून काय लेसन भेटला आणि म्हणजे त्याचं ओव्हरऑल मी सांगणार आहे. तुम्ही पण त्यातून लेसन घेतला पाहिजे. मोस्टली for ladies, girls who are going to college, in school, and going to be married, for that girls, women. तर सुरुवात कुठून करू मला हे समजत नाही, पण हो, मी जिथून वाद स्टार्ट झाला तिथूनच सांगते. तर झालं असं की काल गुढीपाडवा होता आणि खूप दिवसाची छान सुरुवात झाली. म्हटलं आता मस्त साडी वगैरे घालू, फोटोशूट वगैरे करू आणि छान ब्लॉग वगैरे बनवू, पण तसं काही झालं नाही. त्या व्यक्तीला मी म्हणजे खूप वेळा असं इग्नोर करते. काही जर बोलला ना तो व्यक्ती, जर मी खूप वेळा इग्नोर केलं, पण कधी कधी आपलं एक असतं ना लिमिट असतं, तर आपण खूप म्हणजे हेक्टिक होऊन जातं, इरिटेट होतो, तर एखाद्या रिॲक्ट होतो, पण त्या रिॲक्शनचा परत आपल्यालाच भोगावं लागतं. कारण ते असं आहे एक म्हण की खूप वाईट वाटेल ती जर म्हटली, तर म्हणत नाही. तर मला हे सांगते की ती व्यक्ती खूप जवळची, पण मला मनाने कधी वाटलंच नाही ती व्यक्ती माझी खूप जवळची, म्हणजे नात्याने खूप जवळची आहे, पण मनाने मला कधी वाटलंच नाही. त्या व्यक्तीने तसं कधी फील होऊ दिलं नाही, किंवा मलाही फील झालं नाही, किंवा त्या व्यक्तीने तसा कधी प्रयत्न केलाच नाही. जगात असं कोणाचंही इतकं जवळचं नातं असून असं कधी कोणासोबत होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. पण त्यातून असं तो जो इन्सिडेंट झाला, तर मला खूप राग आला. सो मी रिॲक्ट झाले आणि त्यातून वाद झाले. दुपारपर्यंत ते खूपच टेन्शन मध्ये होते मी. आणि आफ्टर आवर पोस्टमॉर्टम डिलिव्हरी फेज नंतर आपल्याला इतका त्रास होतो, पूर्ण बॉडीचे हार्मोन्स चेंज झालेले असतात. सो आपल्याला अजिबात सहन होत नाही. 1 मिनिटाचा किंवा 1 शब्दाचा सुद्धा राग, म्हणजे कोणाचे काही शब्द आपल्याला सहन होत नसतात. आणि आपला हा राग कोण सहन करतं? आपले आई वडील, एकतर आपला हसबंड जर तो चांगला असेल, तर सिस्टर, बस एवढेच जे पीपल असतात की जे आपल्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट असतात आणि ते आपल्याला समजून घेत असतात. सो तर असंच झालं आणि तो वाद झाला आणि त्यावर मला खूप त्रास झाला. माझं खूप डोकं वगैरे दुखलं, दिवस खूप बोर गेला, तरी पण मी थोडीशी क्लिप रेकॉर्ड केली आणि पोस्ट केली. आणि तो जो वाद झाला, त्या वादानंतर मला खूप रिअलाइज झालं की मुलींनी शिक्षण घेणं, त्यानंतर स्वतःचे पैसे कमवणं हे किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर जीवनात हा खूप चांगला चूज करणं हे किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण कायम इग्नोर करत असतो, ते म्हणजे आपले आई वडील. कारण आपण त्यांना गृहीत धरतो, ते लहानपणापासून आपल्याला सगळं पुरवत असतात, सगळ्या गोष्टी वेळेवर देत असतात, आणि आपण कधीच त्यांनी अप्रिशिएट करत नाही, कधी कोणती गोष्ट काहीच नाही. आणि आज माय फादर इज नॉट हिअर, ही इज इन हेवन. सो मला खूप म्हणजे खूप रिअलाइज झालं. आणि जेव्हा माझे वडील नव्हते, गेले होते, त्यावेळेस तरी एक काकू म्हटल्याच होत्या, तुम्हाला आता काही वाटणार नाही, सगळे पाहुणे रावळे येत आहे, सगळे नातेवाईक येत आहे, खूप जण तुम्हाला भेटायला येतात, आता एवढं काही वाटणार, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल ना, तेव्हा खूप रिअलाइज होईल. आणि आतापर्यंत 2-3 असे इन्सिडेंट झाले की मला खूप वेळा रिअलाइज झाला. कारण जो लाड माझ्या बाप्पांनी, जी गोष्ट मला दरवेळी माझ्या बाप्पांनी अशी म्हणजे माझ्यासाठी इतकं केलंय, ते कधीच कुणी करूच शकत नाही. आणि तेच काल मला रिअलाइज झालं. पण जे माझ्या फादरनी मला आता म्हणजे एवढं घडवलंय की मी लाईफ मध्ये कधी जर एकटी राहिले तर मी जगू शकते, इतकं मला म्हणजे त्यांनी इथपर्यंत आणून ठेवलंय, की आपण एक्सपिरियन्स घेतले मी लाईफ मध्ये माझ्या पप्पांमुळे. सो मला त्यातून हे एक सांगायचंय की त्या वादानंतर मला रिअलाइज झालं की आपल्या आई वडिलांशिवाय आपलं कोणीही करू शकत नाही, आणि जर केलंच तर ते खूप वेळा बोलून दाखवलं जातं. आणि आणि त्या वादानंतर काय झालंय, त्या व्यक्तीने डिरेक्टली माझ्या हस्बंडला कॉल केला. बघा, माझ्या हस्बंडला कॉल केला आणि म्हटलं,
तुम्ही खूप लाड करून ठेवले, तुम्ही खूप असं केलंय तसं केलंय. म्हणजे बघा, म्हणजे ते नातं माझ्या माहेरचं आहे आणि त्या माहेरच्या व्यक्तीने सासरच्या लोकांना कॉल केला, तुम्ही खूप लाड करून ठेवला. म्हणजे बघा, लोक काय करतात, मुलीने तुम्ही जीव लावा, चांगला नांदवा, मुलीचं एक सुद्धा वाईट गोष्ट सांगत नाही. तर ह्या व्यक्तीने काय केलं, माझ्या हसबंडला कॉल केला, तुम्ही लाड करून ठेवलाय, तुम्ही असं केलंय तसं केलंय. म्हणजे बघा, जर जीवनात कधी माझ्या हसबंडचे माझे भांडण झाले तर माझा हसबंड काय म्हणेल, हा हा त्या व्यक्तीचा फोन आला तर म्हणजे तू आहेच तशीच आहे असं म्हणेल. पण आय एम व्हेरी लकी की माझा हसबंड बिलकुल तसं नाही. तर माझ्या हसबंडने खूप काम राहून पोलाइटली एकदम पोलाइटली करेक्ट केलं की होतं असं, तिचा प्रेग्नन्सी फेज नंतरचे आता हे दिवस चालू, हार्मोनल चेंजेस होतात आणि मे बी तिची एवढी काही चूक नाही, मला तरी असं वाटतं. असं त्यांनी खूप छान समजलं आणि मला इतकं म्हणजे असं रिअलाइज झालं की मी खूप छान हसबंड म्हणजे चूज केलाय. म्हणजे खूप विचार करून मी लग्न केले, कारण माझं असं थिंकिंग होतं की मला गव्हर्नमेंट जॉबवाला नकोय, आर्मी पोलीस तर मुळीच नकोय. पण जे नशिबात असतं ते मे बी कधी कधी होतं. सो माझं लग्न एक आर्मी पर्सनशी झालं, इज अ आर्मी इंजिनियर. सो त्या व्यक्तीने इतक्या पोलाइटली म्हणजे खूप छान पद्धतीने त्या व्यक्तीला समजावून म्हणजे त्या व्यक्तीने कॉल केल्यामुळे असं झालं आणि खूप छान सांगितलं. सो मला असं वाटलं की खरंच हसबंड चूज करणे हे किती खूप म्हणजे अशी खूप विचार करून करण्यासारखी गोष्ट आहे. लग्न करणं म्हणजे लाईफ पार्टनर चूज करणं. जर तुम्ही एकमेकांसोबत खूप छान कम्फर्टेबल आहात आणि ट्रस्ट इश्यू नाहीये, त्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला खूप छान समजून घेतोय आणि लॉंग डिस्टन्स असून पण तो व्यक्ती खूप छान समजून घेतोय सध्या, कारण आर्मी लाईफ अशी असतेच, कधी कधी सोबत राहतो, कधी सोबत राहू शकत नाही काही अडचणीमुळे. सो मला यातून हे एवढं सांगायचं होतं की आपल्या आई वडिलांशिवाय आपलं कोणीही जास्त करू शकत नाही. आणि त्यानंतर आई वडिलांनंतर तुम्ही जो लाईफ पार्टनर चूज करताना, चूज व्हेरी वाईजली युअर लाईफ पार्टनर. बिकॉज जर तुम्ही आज माझे वडील नाहीये, ते कधी आम्ही विचारच केला नव्हता की माझे फादर अशी डेथ होईल अचानक हार्ट अटॅकने. सो आणि आई आहे आणि आई कुठपर्यंत करू शकते, कारण त्यांना पहिल्यापासून जे आपले पहिल्यापासून घडत आले ते घरातच असतात, बाहेर जास्त पडलेले नसतात, बाहेरचं नॉलेज नसतं जास्त, कधी त्यांना बोललेले असतात, जास्त बोलण्याचं नॉलेज नसतं, कधी असे वादविवाद झाले ते बोलू शकत नाही, कारण त्यांनी पहिल्यापासून असं दाबून ठेवलेलं असतं. त्यामुळं ते एवढं बोलू शकत नाही, त्या कुठपर्यंत आपल्यासाठी स्टँड घेऊ शकत नाही घेऊ शकत. आई म्हणजे आपले वडीलच घेऊ शकतात. आता जर वडीलच ह्या जगात नाही, माझे फादर ह्या जगात नाही, तर माझ्या हसबंडने तो स्टँड माझ्यासाठी घेतला आणि मला इतकं छान वाटलं. त्यामुळे मला हा एक सांगायचंय मुलींना की जर तुम्ही बाहेर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकायला पाठवलं असेल किंवा कोणतं तुम्ही काही करत असेल जीवनात इंडिपेंडेंट होण्यासाठी, तर खूप हॉनेस्टली करा, फसवू नका आई वडिलांना. आणि अशा जे आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलीने असं करावं तसं करावं, त्यांनी खूप अपेक्षाने तुम्हाला बाहेर पाठवलेलं असतं, त्यांना तुमच्या पैशाची अपेक्षा नसते, एक तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी घडवावी, एक पर्सन घडावा म्हणून त्यांनी तुम्हाला बाहेर पाठवलेलं असतं. सो त्यांचं मन दुखणार नाही असं तुम्ही करा आणि तुमचा लाईफ पार्टनर खूप म्हणजे खूप वाईटली चूज करा. आय एम प्राऊड ऑफ माय लाईफ पार्टनर. आणि ते जर आता हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना खूप छान वाटेल हा व्हिडिओ बघून, त्यांनाही वाटेल की कुणीतरी मी असं वागल्याचं अप्रिशिएट करते. तर मी पहिल्यापासूनच त्यांना खूप अप्रिशिएट करते, कारण कधी त्या व्यक्तीने माझं इतकं मन दुखावलेलं नाहीये. सो या तरी कालच्या ह्या वादातून, तो वाद काय झाला तो मला सांगायचा नाहीये, कारण मी इतकी पण मोठी झालेली नाहीये की मी स्पष्टपणे माझं मत या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकते, कारण मुलींना हा आपल्याला अजून राईट आलेला नसतो. सो आणि इतकं पण मोठा वाद नाहीये, पण त्या वादातून भेटलेला लेसन खूप मोठा आहे. मला एकच सांगायचं की तुम्ही तुमच्या आई वडिलांची खूप कदर करा, त्यानंतर तुमचा लाईफ पार्टनर खूप विचार करून चूज करा, चांगलं एज्युकेशन घ्या, चांगले पैसे कमवा. चांगले पैसे म्हणजे तुम्ही स्वतःच करू शकता इतके तरी तुम्ही पैसे कमवलेच पाहिजे.
या दॅट्स इट. जर आज माझे फादर असेल त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला असता. आज माझे फादर नाही तर माझ्या हसबंडने घेतला. आणि मला हेच सांगायचं होतं की त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून घेतलेलं स्कूलिंग, त्यानंतर आफ्टर 10th 12th देन कॉलेज खूप हॉनेस्टली करा. नाही टॉप नाही मिडल तर ॲव्हरेज तरी मार्क्स पाडा. त्यानंतर त्यातून शिक्षण घ्या, नोकरी करा किंवा बिझनेस करा. त्यानंतर जर नसेल करायचं तर तुमचा पार्टनर तरी खूप छान चूज करा, खूप विचार करून चूज करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपण देतो ते आपल्याला भेटत असतं नेहमी. असं नाही की आपण त्या व्यक्तीला रोज भांडतोय, काही काही पण बोलतोय वाईट साड्यान, तो व्यक्ती प्रेमच करेल असं नाही. आपणही प्रेम द्यायचं असतं तरच आपल्या समोरून प्रेम भेटत असतं. सो या, वी आर व्हेरी कम्फर्टेबल विथ आवर रिलेशन. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स अँड रिस्पेक्ट युअर लाईफ पार्टनर. या, थँक यू फॉर वॉचिंग. सो मला जे काही बोलायचं होतं मी ते बोलले. एकदम स्क्रिप्ट मी काही तयार वगैरे केली मी, जे एकदम मनात होतं, म्हणजे मला सांगायचं होतं मी एकदम खूप म्हणजे असं सिंपल भाषेत काही शब्द रिपीट्स वगैरे झाले असतील तर सॉरी फॉर दॅट. तुम्हाला व्हिडिओ जर बोर वाटला असेल तर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग. बाय.